मुंबई कांग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड़ के नेतृत्व में गांधी जयंती के मौके पर दोपहर 3 बजे हुतात्मा चौक से चलकर शास्त्री पुतला, बाबा साहेब ठाकरे पुतला, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतला, रीगल थिएटर, MG रोड, राजीव गांधी पुतला तक पैदल मार्च किया गया। यह मार्च महात्मा गांधी पुतला के सामने तक पहुंचकर संपन्न किया गया। इस पैदल मार्च में कांग्रेस, शिवसेना और अन्य सहयोगी दल ने कांग्रेस के समर्थन में नारेबाजी करते हुए राज्य सरकार से न्याय की गुहार लगाई। या इथे स्मारकाला जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होणार आहोत। या आपल्या सर्वांना माहिती की सत्य, अहिंसा आणि सदाचार हे महात्मा गांधीजींचे वचन होते आणि त्याप्रमाणे सातत्याने त्यांनी वागण्याचं काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेलं आहे। खरं तर आज आम्ही या माध्यमातून दोन गोष्टीसाठी बोलत आहोत। एक म्हणजे आम्ही सांगतोय की कम्युनल हार्मनी फार आवश्यक आहे। सामाजिक सलोखा हा महाराष्ट्राचा जो आहे तो आत्मा आहे, तो सांभाळला गेला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी बोलत आहोत। आणि दुसरं आम्ही म्हणत आहोत की महिला सुरक्षा ही जी आहे ही महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची आणि या मुद्द्यावरती आज आम्ही हा जो आहे हा मार्च आम्ही काढलेला आणि याच्या माध्यमातून आम्ही शांतता प्रस्थापित करू इच्छितो। आज महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास 64,000 महिला ज्या आहेत त्या लापता आहेत। त्यांच्या बाबतीत आम्ही सातत्याने बोलत आहोत। जवळपास आपण बघितलं तर 9 महिन्यामध्ये 1300 महिला ज्या आहेत या नागपूरमध्ये बेपत्ता आहेत। त्यामुळे या सगळ्या महिला प्रश्नावरती सिक्युरिटी पूर्ण नाही 64,000 वर्षभराच्या